एक लक्षात घ्यायला पाहिजे, परवाच्या दिवशी खडसे साहेब बोलले. तर खडसे साहेब या गेल्या अनेक वर्ष कुठच्या पक्षात होते? ते भारतीय जनता पार्टीचे विरोधी पक्ष नेते होते, मंत्री राहिले. आणि ते काय बोलले की शक्यतो नगरपालिका नगरपंचायत ह्या निवडणुका ह्या स्थानिक नेतृत्वावरती लढले जातात, स्थानिक विषयावरती लढले जातात. पण ह्याचा बाजार करण्याचं काम केलेलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री येतात, येऊन घोषणा सांगतात. एक जण सांगतोय तेव्हा माझ्याकडे तिजोरी आहे ची चावी आहे, दुसरा सांगतोय तर तिजोरीची चावी तुमच्याकडे असेल तर मालक आमच्या बरोबर बसलेला आहे. काही ठिकाणी तुम्ही सांगतायत की बाबा जर आम्हाला मतदान केलं नाही तर याद राखा, अशा भाषा करण्याचं काम केलं जातोय. आणि दुर्दैवाने म्हणावं लागेल की आचारसंहिता असताना पण देखील जाहीर आश्वासन मंत्री देत आहेत. म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री तर फोन लावूनच फिरतायत सर्वांबरोबर, या आरोग्यमंत्र्यांशी हे झालं मंजूर, हे उद्योग मंत्री फोन लावून हे झालं मंजूर. निवडणूक आयोग आहे की नाही? म्हणजे ज्यावेळी अशा प्रकारचा एक मी अप्रत्यक्ष दबाव तंत्र जर असे ज्येष्ठ असलेले सर्व विरोधी म्हणजे जे सत्तातले असलेले पक्षाचे नेते करत असतील तर मला वाटतं हे नगरपालिकेच्या निवडणुका आता पुढे त्यांनी ग्रामपंचायतमध्ये पण यायला पाहिजे. मग ह्या ज्या निवडणुका आहे आम्ही खूप सुस्पष्ट या अगोदरच ही आमची भूमिका होती की पक्षाच्या नेतृत्वाने स्थानिक नेतृत्वावरती जबाबदारी दिली पाहिजे. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की सर्व ठिकाणी शिवसेनेतले स्थानिक जे संपर्क नेते आहेत हे फिरण्याचं काम करत आहेत. त्याचा एक भाग म्हणूनच पुणे जिल्ह्यामध्ये आमचे संपर्क नेते आदरणीय राऊत साहेब आहेत, पण त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते येऊ शकले नाही. पण त्यांच्या वतीने प्रत्येक नगरपालिकेला मी स्वतः भेट देतोय, स्वतः मॉनिटर करतोय. कुठे आघाडी झाली आघाडी, कुठे स्वबळावर लढायचं असेल तर स्वबळावर लढायचं आहे. पण मीडिया हाईप ज्याला आपण म्हणतो की राज्याचे मुख्यमंत्री आले, उपमुख्यमंत्री आले तर त्यांना मिळणं स्वाभाविकच आहे. पण स्थानिक स्तरावरती आमचे सर्व विभागीय पक्षाचे नेते सक्रिय आहेत, संपर्कात आहेत आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ही निवडणुकीला आम्ही सामोरे जाण्याचं काम आम्ही करतोय. आजच भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत साहेबांनी पण देखील या प्रेस घेण्याचं काम केलेलं आहे. मलाही निमंत्रण होतं, पण मी पुणे दौऱ्यावर असल्यामुळे मला येता आलं नाही. आणि 2 दिवस अगोदरच तुम्हाला माहीत असेल की राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि विशेषतः महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ जे भारतीय कामगार सेनेचा एक भाग आहे ह्याच्या वतीनेच त्याला कडकडून विरोध करण्याची भूमिका आम्ही या निमित्ताने घेतलेली आहे. तुम्ही गेल्या 2 दिवसापासून जर बघितलं असेल की या श्रम कायद्यामध्ये जे संशोधन करून जे भांडवलदार आहेत किंवा जे मोठे उद्योगातले लोक आहेत किंवा इकॉनॉमिस्ट म्हणतोय असं त्यांना कामगारांच्या बद्दलचं जो प्रेम उभारून आलेलं आहे आणि ते असं भासवण्याचा प्रयत्न करतायत की जणू हे कामगार कायदे हे कधी इतिहासात पहिल्यांदाच बदलले गेले आणि कामगारांच्या हितासाठी. मुळामध्ये तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की एक कायदे हे कामगारांनी परिश्रम घेऊन वेळप्रसंगी रक्त सांडून हे कायदे मिळवलेले आहेत. आणि त्याला या सर्व कायद्यांना एका 4 लेबर कोडमध्ये आणून घेऊन त्याला जे श्रमसंहिता असं नाव दिलेलं आहे. आता श्रमसंहिता आहे की धनसंहिता आहे हे आम्हाला समजत नाही. आणि विशेषतः कॉन्ट्रॅक्ट लेबरला काही सवलती देऊन असं जाणून दाखवलं जातं की मोठ्या प्रमाणावरती कामगार हिताचा कायदा आहे. पण ह्याच्यात ज्यावेळी बारकाईने या सर्व गोष्टी जी लोकांच्या समोर येणं गरजेचं आहे, ज्याला आम्ही आणणारच आहोत की आपण पाहिल्यानंतर मुळामध्ये संघटना पुढच्या काळामध्ये राहणार आहेत की नाही राहणार आहेत. आणि आता संघटित कामगार जो मोठ्या प्रमाणावरती कमी होत चालला आणि असंघटित क्षेत्रामध्ये जी संख्या वाढत चाललेली आहे तोही देखील मोडून काढण्याचा प्रयत्न या 4 लेबर कोडमधून होणार आहे. आणि म्हणून ह्याचा बारकाईने अभ्यास संशोधन या अगोदरच आम्ही केलेले आहेत. आम्हाला माहिती आहे की हे काळा कायदा हे आणण्याचं काम केलं जाणारच आहे आणि राज्यांमध्ये पण देखील आणण्याची भूमिका घेण्याचा प्रयत्न होणार आहे. आणि म्हणून ज्यावेळी आम्ही शासनामध्ये होतो केंद्र सरकारने या अगोदर आणलेला कायदा त्याला कुठच्याही प्रकारे राज्यामध्ये त्याची अंमलबजावणी होणार नाही हे भूमिका राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि उपमुख्यमंत्री मी विशेषतः नाव देऊन सांगतो अजितदादांची होती. आता आम्हाला प्रश्न पडणार आहेत की भारतीय कामगार सेना ही बाळासाहेबांच्या विचारधारेने काम करणारी एक संघटना आहे आणि त्याच विचारधारेला छेद घालण्याचं काम करत असताना राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नेमकं काय भूमिका राहणार आहे. आणि म्हणून अधिवेशनामध्ये ज्यावेळी जर हा बिल मांडला जाईल तर त्याला कडकडून विरोध करण्याचं काम निश्चितपणे लोकप्रतिनिधी नात्याने आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. हा आत्मविश्वास आम्ही सर्व कामगार वर्गांना या निमित्ताने नारा दिल्यामुळे
नाही, महाविकास आघाडी म्हणून आपण सर्वजण एकत्रित राहायला पाहिजे. आणि मग कालच मी ज्यावेळी पुण्याला गेलो होतो त्यावेळी मला अशाच काही पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावेळी त्यांनी लगेच असं विचारलं की कदाचित काँग्रेसच्या मनामध्ये मनसेसारख्या पक्षाच्या बद्दल काही आक्षेप किंवा त्यांच्या भूमिकेबद्दल आहे. मी त्यावेळी सांगितलं की बा ज्यावेळी काँग्रेस पक्षाचे मुख्य नेते वोट चोरीचा नारा देत आहेत, वोट चोरीच्या बद्दल देशभरामध्ये आंदोलन करत आहेत, त्याचं नेतृत्व या राज्यामध्ये ज्यावेळी शिवसेना सारखा पक्ष आम्ही म्हणून करतोय आणि त्याला साथ देण्याचं काम मनसे करत आहेत, मग काँग्रेस पक्षाला त्यावेळी रस्त्यावर उतरणारी मनसे चालते. विरोधात जी भूमिका वोट चोरीच्या बद्दल त्यांच्याच केंद्रीय नेत्यांनी आणि सर्वोच्च असलेल्या नेत्यांनी घेण्याचं काम केलं आणि त्याला पाठिंबा दिलं, मग ही वेगळी दुपट्टी भूमिका का, हा प्रश्न निर्माण होते. मला असं वाटते ह्याच्यात अजून खूप चर्चा होणं बाकी आहे. आमचा हा शेवटपर्यंत प्रयत्न राहणार आहे की महाविकास आघाडीचे सर्व घटक, म्हणजे निवळ काँग्रेस नाही पण काँग्रेसच्या व्यतिरिक्त छोटे छोटे RPIचे घटक असेल, इतर संघटनेचे असेल, संभाजी ब्रिगेड असतील किंवा छोटे छोटे जे काही जे संघटना आहेत त्या सर्वांना एकत्रित ठेवण्याचा प्रयत्न आमचा हा शेवटपर्यंत राहणार आहे. आता शेवटी कोणाला काय करायचं नाही करायचं तो त्यांचा वेगळं आणि विशेषतः पक्षाचा प्रश्न आहे. पण स्वतः पवारसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आणि कारण ते ज्येष्ठ नेते असल्यामुळे तशी ती चर्चा त्यांच्याबरोबर चाललेली आहे. मनसेबरोबर आम्ही जाणार आहोत हे काय आजहून नवीन होऊन नाही, जाहीर आम्ही सांगण्याचं काम केलं. आणि माझी अतिरिक्त माहिती अशी आहे की ज्यावेळी विरोधी पक्ष नेतेपदासाठी काँग्रेसचे सर्व मान्यवर आदरणीय उद्धवजींना भेटायला आले होते विधान परिषदच्या बाबतीत, त्यावेळी हा सुतोवाच देखील मला वाटते आमच्या पक्षप्रमुखांनी त्यांच्या सर्व नेत्यांच्या समोर करण्याचं काम केलं. ही माझी माहिती आहे, मी त्या अधिकृत त्याच्यात बोलणार नाही पण माझी माहिती आहे. पण असं असताना आम्हाला विश्वासात घेतलं नाही किंवा काही नाही हे बोलणं मला वाटते उचित होणार नाही. अर्थात ते आमचे मित्रपक्ष आहेत, देशामध्ये ज्येष्ठ पक्ष म्हणून विरोधी पक्ष म्हणून ते काम करतात, तर त्यांचा सन्मान ठेवून त्यांच्यावर चर्चा करण्याचं काम आम्ही करणार आहोत. कारण की नेते वारंवार भेटताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच गाठीभेटी होत आहेत. काही गोष्टी त्यांच्याकडनं काही प्रस्ताव असतील, आमच्याकडनं काही प्रस्ताव असतील, पण ती प्राथमिक चर्चा आहे. अजून त्याची अधिकृत चर्चा ही मोठ्या प्रमाणात झाली नाही. कारण त्यावेळी जसं संपर्क नेते या नात्याने राऊतसाहेबांनी आम्हाला सूचना दिली आहे की 4-5 आमचेतली लोक आणि मनसेची लोक बसण्याचं काम केलेलं. कालच परवा मी दोन्ही आमचे पुणे शहर प्रमुख आणि वसंत मोरे जे निवडणूक समन्वयक यांना सूचना दिलेली आहे की आपण प्रत्यक्षात अप्रत्यक्षात सर्व महाविकास आघाडीच्या घटकांशी बोलण्याचं काम करा. आणि या 2 तारखेच्या निवडणुकीच्या निकालानंतर पुणे शहरामध्ये उमेदवारांची पण देखील फॉर्म भरायची सुरुवात होणार आहे. आणि एका बाजूला फॉर्म भरून घेऊन आम्ही आमची किती ताकद आहे, किती लोक आता नवीन आरक्षण झाल्यानंतर लढायला मागतायत, या सर्वांचा आढावा आम्ही एका बाजूला घेतो. आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे घटक काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी असेल आणि विशेषतः मनसेच्या बरोबर पण चर्चा करायला आम्ही सुरुवात करणार. पण ह्या 5 महानगरपालिका मनसेसोबत ठाकरेंना अनुकूल असतील असं देखील चर्चा आहे सध्या. एक बघितलं असेल की एक सर्वे जे अंतर्गत सर्वे आमचे होत आहेत, काही सर्वे मीडियाच्या माध्यमातून पण आपल्याला पाहायला मिळालेले. अर्थात सर्वेवरती आम्ही अवलंबून राहत नाही, पण एक गोष्ट नक्की आहे की मराठी माणसाच्या हितासाठी जर 2 भाव एकत्र असतील तर आणि दोन्ही भावांनी एकत्रितपणे जर प्रचार करण्याचं काम केलं तर ज्याला आपण फायर ब्रँड म्हणतो या राज्यामध्ये आणि विशेषतः वाढणाऱ्या नागरिकरणामुळे एक पर्याय म्हणून घेऊन निश्चितपणे तो आमच्या बाजूनी राहील असा आम्हाला आत्मविश्वास वाटतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.